हॅलो गाईज, वेलकम टू प्रिटीज व्लॉग. तर पहिलाच व्लॉग म्हणून मी असं ठरवलं होतं की गणपती बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात करायची. म्हणून आम्ही मस्त दगडूशेठचं दर्शन घ्यायला गेलो होतो. दर्शन पण खूप छान झालं. ज्या काही इच्छा होत्या त्या मनापासून मागितल्या. त्याच्यानंतर आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही सगळे निघालो जेवणासाठी. तर आम्ही एक ऑटो बुक केली आणि ऑटोमधून असंच आमची बडबड बडबड चालूच होती. आम्ही पोहोचलो सुकांता येथे आमरस थाळी खाण्यासाठी. तर मी दाखवते आमरस थाळीमध्ये काय काय होतं. छान होती. मुळात अनलिमिटेड होती म्हणून छान होती. मी याला 10 आउट ऑफ 7 देईन मार्क्स. पोरगीला व्यसन आहे आमच्या. सुपारी खाती. सुपारी खारी. अगं बिकट कसला घ्यायलास? त्याच्यानंतर आम्ही असंच दंगामस्ती करत ऑटोमधून चाललो होतो. तेवढ्यात एक आम्हाला कार दिसली, तर त्याचा नंबर प्लेट बघा घ्यायचं. असंच आम्ही दंगामस्ती करत घरापर्यंत पोहोचलो. तिथे थोडंसं शूट केलं आम्ही. माझ्या फ्लॅटवरती मी जिथे राहते ना तिथे खूप सारे मांजर आहेत. तर मला अजिबात पाळीव प्राणी आवडत नाहीत. त्यातल्या माझ्या एका बहिणीला पाळीव प्राणी आवडतात. तर त्यांचंच डिस्कशन आम्ही करत करत पुढे निघालो होतो. आणि ती मांजर अशी नेहमी अशी पायात पायात येतात. रस्त्यात मध्येच बसली ती. कसलं काळं मीठ अंघोळ घाल त्याला घासून. हे तर काय झाले याला काय माहिती. गाइस बंडा के साथ एक अभी स्कैम हुआ है. मी अभी इंस्टाग्राम की स्टोरी देख रही थी आणि मला असं कोणतरी ओळखीचं वाटलं म्हणून मी सांगत होते जस्ट की अरे हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं, हिचं पण लग्न ठरलं. बंडा म्हणले बघू बघू कोण आहे, बघू दीदी कोण आहे. दाखवल्यानंतर बंडा म्हणते हो दीदी माझीच मैत्रीण आहे, ती माझी रूममेट आहे जी रडायची सारखी सारखी असं तसं. आणि हरकून स्वतःला अनेकदा बघायचं होतं म्हणून स्वतःच्या फोनमध्ये बघायला गेला आणि बंडाला हाईड केलाय. मैत्रीण कुणाची? बंडाची. स्टोरी हाईड कुणाला आहे? बंडाला. दिसते कुणाला? मला. ह्याच्यापेक्षा अजून अपमानास्पद गोष्ट कायच असू शकते. म्हणजे अशा स्टोरी ऐकण्यासाठी आणि डेली व्लॉगसाठी please like, share and subscribe Pretty's vlog. Bye. Good night guys. See you next vlog.